आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार. प्रशांत भाऊ, काय सांगणार? गेल्या काही दिवसात रोहित पवारांकडनं अजितदादांना टार्गेट केलं जात आहे. नाही, रोहित पवार अजितदादांना टार्गेट नाही करू शकत, तितकी त्यांची उंची पण नाही आहे. आणि जर ते अशा वेगळ्या पद्धतीनं जर बोलतील तर त्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही, याच्यात तर काही वाद नाही. अजितदादा अजितदादाच आहे. आणि रोहित पवार जे विचार करून राहिले की मी अजितदादांची जागा घेईल, पण ते पराभवाच्या त्यांच्या डोक्यामध्ये आहे की माझा पराभव हा नक्की आहे, म्हणून ते संघर्ष यात्रा स्वतःच्या राजकारणासाठी करून राहिले, स्वतःच्या अस्तित्वासाठी करत आहेत. त्यांना ते दिवस येणाऱ्या 5-6 महिन्यात दिसेल. ते जे म्हटलेलं होतं की हा बच्चा आहे, हा बच्चा नाहीच आहे, हा कच्चा आहे, अजून याला 4-5 वर्ष पूर्णच व्हायचे आहे. आणि त्यांच्याच पक्षातले लोक त्यांना म्हणतात की हा आता नवीन नवीन आमदार झालेला आहे, याला काय माहीत आहे म्हणून. तर त्याच्यामुळे रोहित पवारांनी लक्षात ठेवावं की जर त्यांना महाराष्ट्रात जर फिरायचं असेल तर त्यांनी मर्यादेत आपलं वक्तव्य करावं. अजितदादांवर असं उलटसुलट कोणतेही वक्तव्य करू नये, अशी आमची त्यांना विनंती आहे. राजकारणात टीका टिप्पणी चालत असते, मग इतकं तीव्र प्रतिक्रिया का अजितदादा गटाकडून? नाही, टीका टिप्पणी चालतं, याच्यात काही वाद नाही. पण टीका टिप्पणी असं एक आपली उंची पाहून करायला पाहिजे. आपण कुठे, अजितदादा कुठे. आज त्यांनी संघर्ष यात्रा काढली तर त्याच्यामध्ये किती लोक होते? 100-200 लोक होते. त्यांना त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सपोर्ट नाही केला. आणि अजितदादा जेव्हा रस्त्यावरून निघतात, एखादी यात्रा काढतात, एखादी मीटिंग घेतात, तर लाखो लोक तिथं जमा होतात. तर हा जो डिफरन्स आहे हा रोहित पवारांनी स्वतः ओळखावा की मी कुठे आहे आणि अजितदादा कुठे आहे, त्याप्रमाणेच बोलावं. जर मी उद्या एखाद्या मोठ्या माणसावर बोलेल तर माझी जर तितकी मोठी विचारशक्ती नसताना मी बोलणं हे काही बरोबर नाही. म्हणून रोहित पवार, तुम्हाला आम्ही हा शेवटचं वॉर्निंग देतो आहे. अजितदादांना रोहित पवारांवर त्यांच्या टीकेवर प्रश्न विचारला, अजितदादा बोलले नाही, त्याच्यावर रिॲक्ट केलं नाही. आता प्रवक्त्यांनी ठरवलं आहे का अजितदादा गटाच्या की रोहित पवारांवर तुटून पडायचं? नाही, अजितदादा बोलले नाही म्हणजे ते रोहित पवारची उंची किती आहे? अजितदादा इतक्या लहान माणसावर कसं काय बोलणार आहे? त्याच्यासाठी आम्हाला अपॉइंट केलेलं आहे ना की बाबा तुम्ही बोला याच्यावर, म्हणून आम्ही बोलून राहिलो. अजितदादा वेगळ्या लेवलवर बोलतील जे बोलायचं आहे. रोहित पवारच्या स्टेटमेंटवर वगैरे बोलायसाठी आम्ही लोक सफिशियंट आहे. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.